नमस्कार मंडळी, चला तर आजची रेसिपी आहे अप्पे रेसिपी। आता एवढे सुरेख अप्पे तुमचे जमत नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर इथून पुढे तुमचे सुद्धा अप्पे इतके सुरेख होणार, कारण यामध्ये आपण एक सिक्रेट गोष्ट वापरलेली आहे आणि त्यामुळे हे अप्पे इतके सुरेख झालेले आहेत। तर आता इतके सुरेख अप्पे तयार करण्यासाठी कुठली सिक्रेट गोष्ट टाकायची त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच करून घ्या। इथे साहित्य पाहूया। चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, बारीक चिरलेला लसूण, 2 मोठ्या साईजचे बारीक चिरलेले कांदे, ते अर्धा कप आपण दही घेतलेलं आहे। इथे पाव कप इतकं आपण तांदळाचं पीठ म्हणजे सिक्रेट पीठ घेतलेलं आहे। इथे आपल्याला खायचा सोडा लागणार आहे थोडासा, तो सध्याला आपण साईडला ठेवूया। त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे 1 कप भरून हे रवा घेतलेला आहे। आता इथे आपल्याला हे साहित्य एका मोठ्या भांड्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही कुठलंही भांडं घ्या। मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हा 1 कप रवा घालून घ्यायचा आहे। इथे रवा बारीक मोठ्या साईजचा कुठलाही चालेल। इथे सिक्रेट इन्ग्रेडियंट आपलं गेलेलं आहे तांदळाचं पीठ, त्यानंतर चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची, हे सर्व साहित्य मी एकत्रित करून घेते। तोपर्यंत खाली सबस्क्राईब बटन दिसते त्यावरती प्रेस करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। आणि तुमच्या सपोर्टशिवाय कुठलाच चॅनल काहीच करू शकत नाही, त्यामुळे लगेच सपोर्ट करा। आणि माझ्या चॅनलला सपोर्ट केल्याशिवाय कुणी बाजूला जाऊ नका, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तर इथे आपण सर्व साहित्य जे आहे ते एकत्रित करून घेतलेलं आहे। आता यावरती आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, आपण सर्व 1 ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपल्याला हे आणखीन सुद्धा खूप घट्टसर वाटत आहे। तुम्हाला जाळीदार असे स्पॉन्जी जर अप्पे हवे असतील तर तुम्हाला खूप घट्ट पीठ ठेवायचं नाही, नाहीतर तुमचे अप्पे असे जाळीदार बनत नाहीत, निब्बर होतात। त्यामुळे ही ट्रिक नक्कीच लक्षात ठेवा। पिठाचा थिकनेस कसा असायला हवा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ पळवायचा अजिबात प्रयत्न करू नका। एखादी रेसिपी तुम्हाला परफेक्ट शिकायची असेल तर ती अगदी लक्षपूर्वक प्रत्येक छोट्या छोट्या टिप्स त्यामधल्या फॉलो करायला हवेत। तर आता इथे आपण 2 चिमूट भरून खायचा सोडा घालणार आहोत। तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने किती सोडा घालायचा अजिबात कन्फ्युजन होणार नाही। अगदी आपल्या बोटाच्या चिमटीत धरून 2 चिमटी इतका आपण सोडा घातला। यापेक्षा जास्त घालू नका, कमी घातलात तरी चालेल, पण जास्त होता कामा नये, कारण त्यानंतर तुमचे अप्पे जे आहेत ते म्हणजे जास्त सॉफ्ट होतील। तर आपल्याला एकदम सॉफ्ट नको आहेत, जाळीदार व्हावेत, म्हणून आपण यामध्ये खायचा सोडा वापरला। आता याला रेस्ट करण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं, म्हणजे जास्त रिॲक्शन आपल्याला यामध्ये खायच्या सोड्याची सुद्धा नको असती। फक्त आपला कुरकुरीत आणि आतून असा जाळीदार व्हावा यासाठी आपण यामध्ये खायच्या सोड्याचा वापर करत आहोत। आता हे पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं। खरंच सांगते, तांदळाच्या पिठाने इतके कुरकुरीत आणि जबरदस्त कलर येतो आपल्या अप्प्याला, त्यामुळे नक्कीच तुम्ही म्हणजे यामध्ये तांदळाचं पीठ घाला। आता इथे आपलं बॅटर जे आहे तयार झालेलं आहे। इथे आपल्याला अप्पे पात्राला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे। इथे आपण अप्पे पात्रसुद्धा घेतलेलं आहे। तर मधल्या साईडला काय होतं, जास्त म्हणजे हीट भेटतं आणि मधले तुम्ही पाहू शकता 3 याला जरा जास्त डार्क झालेलं आहे। आता इथे मी सर्व अप्पे पात्राच्या जे होल हे आहे वाट्या, त्याला तेल लावून घेते। व्यवस्थित आपल्याला थंड आहे तोपर्यंतच हे ग्रीस करून घ्यायचं आहे। सुरुवातीला ग्रीस करून घ्यायचं। पहिले अप्पे बनवतानाच याला एवढी काळजी घ्यायची, नंतर तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडलं तरी देखील चालेल। आता हे अप्पे पात्र आपल्याला गरम होण्यासाठी इथे गॅसवरती ठेवायचं आहे। आता हे थोडंसं गरम होऊ द्यायचं। गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1-1 चमचा भरून अप्पे सोडून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता, याच प्रकारे मी सर्व अप्पे जे आहेत ते टाकून घेतलेले आहे। आता यावरती झाकण ठेवायचं। 3 मिनिटच आपण झाकण ठेवणार आहोत, खूप वेळ आपल्याला अप्पे भाजण्यासाठी लागत नाही। 3 मिनिटं झालेली आहेत। इथे आपण आपले अप्पे चेक करून घेऊया की खालच्या बाजूने व्यवस्थित झाले आहेत की नाही।
तर एखादा स्पून चमचा घ्यायचा आणि त्याने आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता किती जाळीदार, किती सुंदर सुरेख असे अप्पे आपले तयार झालेले आहेत. एक अप्पा माझ्याकडून काढताना तुटला, तर जाऊ द्या. चला आता इथे आपल्याला सर्व तेल जे आहे ते साईडने सोडून घ्यायचं, म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा एकसारखे अप्पे भाजतात. आणि तुम्हाला खालचीच बाजू मी दाखवलेली आहे, किती सुरेख कलर येतो. तर बऱ्याच जणांचे खालच्या साईडने गोल्डन ब्राऊन कलर येतच नाही, पांढरेच राहता किंवा एकतर करपता किंवा निब्बर होता, या बरेच कमेंट मला येत असतात. तर तुमच्या कमेंटवरचा हा जबरदस्त व्हिडिओ आहे, तुम्हीसुद्धा याच प्रकारे करा. तर पहा, इथे आता आपल्याला खालची साईड भाजली आहे का हे मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर हाताचा कारभार जास्त चालतो माझा, म्हणजे मला पोळायची अजिबात भीती वाटत नाही. तर खालून किती सुरेख कलर आलेला आहे, म्हणजे आपले अप्पे छान भाजलेले आहेत. आता याच प्रकारे सर्व अप्पे काढून घेतले, सुरेख असा कलर आलेला आहे, जबरदस्त. आहा, याच प्रकारे मी आता सर्व अप्पे तयार करून घेणार आहे. दुसरंसुद्धा भांडं लावून घेतलं. इथे सर्व अप्पे आपले तयार झालेले आहेत. आता याला सर्व करूया. तर मी सर्व अप्पे सर्व केलेले आहेत. त्याबरोबर आपली इथे खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार आहे, खोबरं आणि दह्याची. तर आहा, काय जबरदस्त. खालची साईडला बघू शकता काय सुंदर जाळी आलेली आहे. वरतूनसुद्धा पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आतमधून आपले अप्पे किती छान झालेले आहेत. आहा हा हा, अगदी मार्केटसारखे म्हणलं तरी देखील काही हरकत नाही. मार्केटपेक्षाही जबरदस्त आपले अप्पे इथे तयार झालेले आहेत. त्यामुळे आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत नक्कीच शेअर करा. आता घास घेऊ शकत नाही, पण घरी बनवून खा. चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.